या ठिकाणी आपण पाहतोय ऑल सेट ऑल रेडी फायनलच्या सामन्याचा पहिला चेंडू हाताला जातोय, परंतु अजून देखील मैदानाच्या आतमध्ये चर्चा विनिमय सातत्याने चालू आपल्याला पाहायला मिळतील. ग्रँड फिनालेचा सामना, खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साई तेज बॉईज तर त्यांच्या विरोधामध्ये अश्विन कुमार फायटर्सचा सामना. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू हाताला जातोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एकेरी धावांचा श्री गणेश यावेळेस मात्र होतोय. पवनच्या माध्यमातून स्ट्राईक एंड वरती तर नॉन स्ट्राईक एंड वरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर इथे मात्र आपण पहिले एक चिकी सिंगल कंप्लीट केली गेली आहे. याच्यासाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या शेवटाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय ही संपूर्ण स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना जे काही मान्यवर मंडळी आम्हाला लाभली तर त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथे मात्र जे मैदानावरती ज्यांनी प्रत्यक्ष पडेची मेहनत घेतली आहे त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय भाई पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर ऋतिक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेवरती सध्या स्थितीमध्ये डील करताना पाहायला मिळतोय. तो मात्र यावेळेस मात्र साई तेज बॉईजचा संघ. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून देखील पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. भाई वतानी सज्ज होतोय. समोर ऋतिक. यावेळेस मात्र स्वैर चेंडू आलाय. आवांत धावेची वाढ यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते. एक स्वैर चेंडू इथे मात्र येताना पाहायला मिळाला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा थोडीशी फ्लाईट डिलिव्हरी केली होती तर त्या दरम्यान यावेळेस मात्र एकेरी धाव षटक क्रमांक 1 होईल पतन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती साई तेज बॉईज संघाची 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तदनंतर मात्र सचिन जो की वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन आला आणि यावेळेस मात्र त्रिफळाची दांडी गोल मैदानाच्या आतमध्ये काय करताय तर फलंदाज होतोय त्रिफळाची येतात आणि तंबूच्या आसाला परतला आहे. पहिली विकेट यावेळेस मात्र पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये साई तेज बॉईज संघाला. त्याचप्रमाणे इथे मनोहरदादा कुटरेकर आणि आनंददादा कुटरेकर उपस्थित झालेले आहेत तर त्यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून सूर्य गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र त्रिफळाचित केली आणि तदनंतर मात्र समोरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण चौकार आला. यावेळेस मात्र भूषणच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार येताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र भूषण पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. यावेळेस मात्र सुंदर फटकेबाजी. स्कोर कार्ड पुढे सरकतंय. 11 या धावसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये साई तेज बॉईजचा संघ घेतोय. इथे मात्र भन्नाट कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. साई तेज बॉईज संघ अतिशय सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळालाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या दरम्यान आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. थोडीशी आपण फ्लाईट दिली गेली होती चेंडूला आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला चकवा दिलाय. निर्धाव चेंडूची सांगत होती आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा व यावेळेस मात्र सुरेख फटका बॅकफुटला गेलाय. पंच करतोय. चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल आणि गुड फलक जे आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी दुसरं हे षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. सचिनचं हे षटक अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र स्वैर चेंडू आलाय आणि एक 22ची धाव अशा 2 धावा यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण यष्टांच्या वाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सुंदर गोलंदाजी सचिनची आपल्याला पाहायला मिळते. एक खराब चेंडू नक्की झाला परंतु नंतर मात्र कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. भूषण थोडासा जखडून खेळण्यासारखा फलंदाजी करतोय आणि त्याच दरम्यान टॅपर बदीचा फटका समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक 2 होईल पतन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी 2 षटकांचा संपलाय खेळ आणि साई तेज बॉईज संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती.
या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा भाई सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि संघाकडून तिसरं षटक आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर एक चिकी सिंगल चोळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि या बेस मात्र आपण पाहतोय एक चिकी सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक एंड वरती भूषण आलाय तर गोलंदाजी मार्ग वरती वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक घेऊन भाई आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक धाव रोखण्यासाठी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये परिश्रम घ्यावे लागतायत. पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय. इथे मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त दिशा दिली गेली चेंडूला पुन्हा एकदा चेंडूला डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करून दिलाय. यावेळेस मात्र भन्नाट गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चकवा देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजाला परंतु फलंदाज देखील तितक्याच संयमतेने यावेळेस मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. भूषण स्ट्राईक मार्क वरती व यावेळेस मात्र आपण पाहतोय तर फंबल पुन्हा एकदा मिसफिल्ड कलेक्शन होत नाहीये. डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू जातोय पुन्हा एकदा एकेरी धाव सातत्याने भाईच्या षटकामध्ये एकेरी धावेवरती इथे मात्र डील करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. मोठे प्रहार अजिबात पाहायला मिळत नाहीयेत. या ठिकाणी आपण पाहतोय तर सुंदर गोलंदाजी देखील आहे तितकं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय थोडेसे चेंजेस केले गेले आहेत. सूरजला यावेळेस मात्र आपण पाहतोय तर मात्र एक धाव रोखण्यासाठी यावेळेस मात्र सज्ज केलं गेलंय. पुन्हा एकदा भाई सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कलात्मक फटका फक्त आणि फक्त दिशा देतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर सेक्शन मध्ये. अजून देखील तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील अजून देखील काही मोजक्याच दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि आपण पाहतोय तर भाई पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय धावची जोड्याची संधी आहे. यावेळेस मात्र पंचांचं डिसिजन काय येईल आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर दोन्ही फलंदाज यावेळेस मात्र क्रीज मध्ये सुखरूप आणि इथे मात्र अपील फेटाळली गेली आणि एक धाव कंप्लीट होते. इथे मात्र आपण पाहतोय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि त्याच्या समवेत भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय सामना रंगताना यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचं प्रेशर खऱ्या अर्थाने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. षटक क्रमांक 3 होईल खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती साई तेज बॉईज या संघाची. चला या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं षटक असेल पहिल्या इनिंगचं ज्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हर्ष या खेळाडूला इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती 5 रन केलं गेलंय. येणारे 6 चेंडूंचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून हाताळला जाईल. समोर आहे भूषण जो की मोठे प्रहार खेळण्यासाठी जाणला जातो. यावेळेस मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका परंतु यावेळेस देखील आपण पाहतोय तर फक्त आणि फक्त एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकाची सुरुवात इथे मात्र चांगली होताना पाहायला मिळते साई तेज बॉईज या संघासाठी. तर पुन्हा एकदा हर्ष सज्ज होतोय. मारा करेल तो मात्र भूषणसाठी परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये 2 धावेसाठी ट्रॅव्हल होईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. पुन्हा एकदा हर्ष सातत्याने आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडूचा खेळ इथे मात्र हाताळला जातोय परंतु यावेळेस देखील फक्त आणि फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अश्विन कुमार फायटर्स संघाला जर कोणी टक्कर दिली आहे ती मात्र साई तेज बॉईज या संघाने टक्कर दिली आहे. कारण हा सामना आपण पाहतोय तर आजच्या दिवसामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसोबत तिसऱ्यांदा येत आहेत. ज्या ठिकाणी पहिला सामना अश्विन कुमार फायटर्स संघाने शेवटच्या चेंडूवरती जिंकला तदनंतर मात्र दुसरा सामना साई तेज बॉईज या संघाने जिंकलाय आणि आता मात्र तिसरा सामना खेळत आहेत. यावेळेस देखील सुरेख फटकेबाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये ऋतिकचा खेळ अतिशय अप्रतिम राहिलाय. अतिशय सुरेख फटकेबाजी केली या खेळाडूने आपल्या संघासाठी. तदनंतर मात्र पुन्हा एकदा हर्ष यावेळेस मध्ये ऋतिकसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर सेक्शन मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 27-27. सन्मानजनक धाव संख्या इथे मात्र उभारली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण भाईच्या माध्यमातून समोरच्या दिशेने चेंडू टोलावला होता परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच वेळेस समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 4 होईल पतन.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या धावसंख्येवरती साईतेज बॉईज तर 29 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र अश्विन कुमार फायटर संघाला. त्याचप्रमाणे आमचे कुठेही उंबरल्यामध्ये मॅच असल्या तर आवडीने आम्हाला सहकार्य करणारे यशवंत वतारी हे तो उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होतीये आणि प्रफुल्ल जो की आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये भाई वतारीला गोल्डन डकचं शिखर बनवलाय. यावेळेस मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू खातं उघडतोय धावांचा श्री गणेशा. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. एका धावेने यावेळेस मात्र गुणफलक पुढे सरकतंय. इथे मात्र चांगली सुरुवात, परंतु मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रफुल्लनं गोल्डन डकचा शिखर बनवला होता भाई वतारीला. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर एक धावसंख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. तर पुन्हा एकदा प्रफुल्ल वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक आहे. इथे मात्र चिकी सिंगल चोडण्याचा प्रयत्न केला गेलाय, सक्सेसफुल होतोय. यावेळेस मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये, स्ट्राईक रोटेट होईल आणि अमेय यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. हा खेळाडू देखील तितक्याच चांगल्या प्रतीची फलंदाजी करतो, परंतु सातत्याने सर्व क्रीडा रसिकांचा फोकस राहिलंय भाई वतारीवरती, त्यामुळे अमेय थोडासा आपण पाहिलं तर कमी चर्चेत आलेल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय, परंतु चांगली फलंदाजी करतो अमेय. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट आहे, स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतो आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर धावसंख्या 1 या आकड्याने गुणफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय तर सुंदर फलंदाजी अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु इतकी चांगली गोलंदाजी प्रफुल्लच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून, परंतु एक धाव इथे मात्र कंप्लीट होतीये आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. भाई वतारी यावेळेस मात्र स्ट्राईक मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पवन कांसे यांना सुवर्ण संधी आहे की जर का त्यांनी 2 स्टंपिंग किपिंगच्या मागे केल्या तर त्यांना अजय दिगंबर गावरे बॉईज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पवन कांसे यांना सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चिकी सिंगल चोडण्याचा प्रयत्न केला गेलाय, सक्सेसफुल देखील होईल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर मात्र एका या धावसंख्येने गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पहिलं षटक यावेळेस मात्र संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसरं षटक यावेळेस मात्र भूषण या खेळाडूला इथे मात्र 5 रन केले गेले. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा भूषण या खेळाडूला आपण पाहतोय जो की फलंदाजी अतिशय सुरेख केली या खेळाडूनं. यावेळेस मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. समोर भाई वतारी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा फलंदाज आणि गोलंदाजासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आलेली आहे. जर चौकार गेला तरी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आणि जर गोलंदाजाने जर विकेट काढली तरी सुद्धा त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक निलेश जाटे यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि ही संधी फक्त चौकाराची संधी फक्त प्रणय वतारी भाई यांच्यासाठी आहे. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. या ठिकाणी आपण पाहतोय आलाय चौकार. 200 रुपये कॅश प्राइज यावेळेस मात्र खिशामध्ये आणि भाई या 200 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. प्रत्येक चौकारासाठी निलेश जाटे यांच्याकडून त्याला 200 रुपये देण्यात येणार आहेत.
यावेळेस मात्र काय सुरेख फटका पाहायला मिळाला. सरळ सीमारेषा पार चौकार येतोय. भाई नावाचं ब्रँड दाखवणारा चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती स्कोर कार्ड. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या नावावरती करताना पाहायला मिळालाय. परंतु भूषणने यावेळेस मात्र जर विकेट मिळवली तरी त्याला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एकच धाव. आणि त्याचप्रमाणे एक आगळं वेगळं बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहे. सलग 3 चेंडू जर कोणी स्क्वेअर टाकले तर श्री विजय पवार यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 3 वाईट जर पाहायला मिळाले तर मात्र 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु या 501 रुपयापेक्षा इथे मात्र मॅच जिंकणं गरजेचं आहे आमच्या प्रत्येक खेळाडूला. या ठिकाणी आपण पाहतोय तर एक चिकी सिंगल कंप्लीट होती. षटक क्रमांक 2 चा होईल पतन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. इथे मात्र तुफान फलंदाजी पाहायला मिळाली भाईची. काय फटकेबाजी करतोय. 16 धावसंख्या 16 असेल. आणि त्याचप्रमाणे आज मात्र या सामन्यासाठी बक्षिसांची भरभर आहे. गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडू जर निर्धाव टाकले तर विकासजी लिंगावे सरांकडून तब्बल 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सलग 3 चेंडू निर्धाव टाकायचे आहेत. गोलंदाज प्रफुल्ल खाले आणि जर का भाईची विकेट घेतली तर निलेश जाटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. प्रफुल्ल खाले यांना सुवर्ण संधी आहे की जर त्यांनी भाई वातारे यांची विकेट घेतली तर त्यांना निलेश जाटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा वाढवण्यात आलंय. त्याचप्रमाणे पप्पू सर आपल्याला इथे एक कॉम्प्रोमाइज करण्यासाठी फलंदाज गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याकडे आलंय. ज्या ठिकाणी 3 वाईट आणि 3 निर्धाव चेंडू जर कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालं तर वाटून वाटून घेता येतील. परंतु तशा पद्धतीचा खेळ करणार नाहीत. कारण हे खेळाडू जे आहेत ना ते फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या नावासाठी खेळतात. त्यामुळे इथे मात्र एक चांगल्या पद्धतीचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय प्रफुल्ल समोरच्या दिशेने फटका आहे. तेवढं सुद्धा क्षेत्ररक्षण. परंतु यावेळेस मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. अजून देखील समीकरण तितकंसं अवघडच पाहायला मिळतंय अश्विन कुमार फायटर्स संघासाठी. कारण येणारे चेंडू आहेत 7 आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. धक्का लागतोय अश्विन कुमार फायटर्स संघाला. त्याच दरम्यान तिसरं षटक संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 21 वरती. आणि तदनंतर मात्र समीकरण उडतंय 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. 6 चेंडू 8 धावा. त्याचप्रमाणे जर या शेवटच्या षटकामध्ये सलग 3 चेंडू निर्धाव आले तर तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाजाला श्री विकासजी लिंगावळे सर यांच्या माध्यमातून. हो त्याचप्रमाणे कीर्ती सर 1 मिनिट एक अनाउन्समेंट करतोय. जर 2 स्क्वेअर चेंडू टाकले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 स्क्वेअर चेंडू व्हाईट चेंडू टाकले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 1 मिनिट जरा सामना थांबवायचा आहे. पवार यांच्याकडून 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. हा जो अंतिम सामना चाललेला आहे जर का या साईतेज बॉईज या संघाचा आयकॉन प्लेअर पवन कांसे जर का त्याने हा सामना जिंकवून दिला तर जय दिगंबर गावडे या संघाकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावण्यात आलेलं आहे. खरोखरच जर का हा संघासाठी खेळणारा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. बघूया पवन हा संघाला सामना जिंकून देतोय का. जय दिगंबर गावडे या संघाकडून त्यांना 10,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे.
हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आलाय, एक निर्धाव चेंडू आलाय, अजून 2 निर्धाव चेंडू आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पवन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर भाई आहे, समोरच्या दिशेने सुरेख फटका, परंतु एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि तदनंतर मात्र थोडस आव्हान जे आहे ते मात्र अवघड असेल. 4 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण, 4 चेंडू 7 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे पवन कांचे जर 2 चेंडू निर्धाव टाकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे श्री विकासजी लिंगावे सरांकडून. अतिशय रोमांचक चाललेला सामना आणि सामन्यामध्ये मला वाटतं बक्षिसांची आत्मसुरुवाती होते, प्रत्येकाकडून बक्षीस लावण्यात येत आहे. बघूया पवन यांचा पुढचा चेंडू कशा प्रकारे सामना करताय सुरू, आणि हा मारलेला मला वाटतं फलंदाज बाद झालेला आहे. सुरू यानं काही चेंडू समजलेला नाही, ते बाद बॉक्स आउट झालेले आहेत आणि हा मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव निघालेला आहे. पवन यांनी जर का पुढचा अजून एक चेंडू निर्धाव टाकला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक विकास दादा लिंगावले यांच्याकडून देण्यात येणार आहे. यस, आपण पाहतोय एक चेंडू निर्धाव आला आहे. पवन कांचे एक चेंडू जर निर्धाव टाकलं तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, सामना एका बाजूला राहिलाय परंतु बक्षिसांची भरमार इथे मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. सामना कुणी जिंकू दे, पैसा वसूल टुर्नामेंट पाहायला मिळते. अतिशय रोमांचक चाललेला सामना, 3 चेंडू आणि 7 धावा. बघूया कशा प्रकारे सामना करतोय सुजल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पवन यांना सुवर्ण संधी 1000 रुपयाची, परंतु मला वाटतं हा एक धाव निघालेली आहे आणि ते संधी गमावण्यात आलेली आहे. अजून सुद्धा मला वाटतं 2 चेंडू आहेत. हे जर का 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले तर विकासदादा लिंगावले आपण आकडा वाढवू शकता. अजून जर का हा एक चेंडू जरी पवन कांसे यांनी निर्धाव टाकला तरी सुद्धा विकासदादा लिंगावले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पवन कांसे यांच्यासाठी. आणि जर का हा सामना पवनने जिंकला तर जय दिगंबर गावडे या संघाकडून 15,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. जय दिगंबर गावडेचा हा खेळाडू पवन कांसे आणि साहितेश भोईज या संघाचा आयकॉन प्लेअर, जर का त्याने हा सामना जिंकवला तर जय दिगंबर गावडे या संघाकडून त्यांना 15,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पवन एक निर्धाव चेंडू टाकायचा आहे. सुजल एक निर्धाव चेंडू आहे, कॉम्प्रोमाइज होऊ शकेल का? 500 वाटून येतील. परंतु नाहीये, आवाज येतोय इकडून. आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये, जल्लोष उत्साह आणि साहितेश बॉईज प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय. 1000 रुपये आपल्या खिशात गेले आहेत. वेल प्लेड साहितेश बॉईज. परंतु हार्ड लग असेल अश्विन कुमार फायटर संघ. आणि खरोखरच पवनने हा सामना संघाला जिंकवून दिलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजीचा आपण नमुना बघितला या रोमांचक सामन्यामध्ये. साहितेश बॉईज हा संघाने हा अंतिम विजयी सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन. त्याचप्रमाणे अश्विन कुमार फायटर्स हा संघ उपविजेता ठरलेला आहे, त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. तर मी सर्व संघाच्या जे सर्व संघ इथे जे 2 मिनिटं फक्त गाणे लावते, जे सर्व संघ इथे उपस्थित संघ पालक होते आणि ज्या खेळाडूंनी इथे सहभाग घेतला होता तर त्यांना विनंती असेल की आपण स्टेजच्या समोर थोड्याच वेळामध्ये लाईन वॉक्स करून घ्यायचं आहे.